संत ज्ञानेश्वर महाराज पालखी धक्कादायक प्रकार दर्शन घेताना केलं असं श्रीमंत घरातील महिला ताब्यात नेमकं पालखी सोहळ्यात घडलं तरी काय? शेवटपर्यंत ही घटना ऐका। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव मानला जातो। आळंदीपासून सुरू होणाऱ्या या पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात। यंदाही गुरुवारी 9 जुलै रोजी पालखी आळंदीहून दिघी मार्गे पुणे शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली होती। रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी होती। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव होता। दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आले होते। दर्शनासाठी आलेले भाविक पालखीचे दर्शन घेण्यात मग्न होते। प्रत्येक जण काही क्षण मिळावेत म्हणून पुढे सरकत होता। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सतत गस्त घालत होते। या दरम्यान दिघी गावातील आळंदी पुणे रोड परिसरात एक महिला पालखीच्या दर्शनासाठी आली होती। ती शांतपणे दर्शन घेऊन परतत असताना तिच्यावर काहींची नजर होती। तिच्या अगदी जवळ एक तरुणी आणि तिच्यासोबत एक विधी संघर्षित बालक पोहोचले। गर्दी इतकी होती की कोणालाही संशय येण्यासारखी परिस्थिती नव्हती। काही क्षणातच जे घडलं त्याने त्या महिलेला धक्का बसला। दर्शन करून परत फिरत असतानाच तिच्या गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले। सुरुवातीला नेमकं काय झालं हे तिलाही समजलं नाही, पण गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचं लक्षात येताच तिने मोठ्याने चोर चोर असा आरडाओरडा सुरू केला। तिच्या आवाजामुळे आजूबाजूचे भाविकही सावध झाले आणि काही क्षणातच परिसरात गोंधळ उडाला। महिलेचा आरडाओरडा ऐकताच पालखी सोहळ्यासाठी तैनात असलेल्या दिघी पोलिसांनी तात्काळ हालचाल केली। घटनास्थळाजवळ असलेल्या संशयितांना अडवण्यात आलं। पोलिसांनी नयना विष्णू काळे वय 20 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर हिला ताब्यात घेतलं। तिच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। पुढील चौकशीसाठी दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले। पहिली घटना घडून काही वेळही झाला नव्हता तोपर्यंत त्याच पालखी मार्गावर आणखी एक प्रकार समोर आला। यावेळी ठिकाण होते दिघीतील दत्तनगर बस स्टॉप परिसर। पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबासोबत घडलेली ही घटना अनेकांना हादरवून गेली, कारण यावेळी लक्ष होते एका लहान मुलीच्या गळ्यातील दागिना। दिघी येथील मयूर चिमटे हे त्यांच्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन दर्शनासाठी आले होते। गर्दीतून मार्ग काढत ते पालखीचे दर्शन घेत होते। मुलगी त्यांच्या सोबत होती, पण काही क्षणातच ती मोठ्याने रडू लागली। सुरुवातीला पालकांना तिच्या रडण्याचं कारण समजलं नाही, मात्र तिच्या गळ्याकडे लक्ष जाताच त्यांना धक्का बसला। त्या चिमुरडीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली होती। गर्दीचा फायदा घेत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। मयूर यांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली। पोलिसांनाही कळवण्यात आलं। काही क्षणात पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेतला। या प्रकरणात पोलिसांनी रघुनाथ बाबूराव कुदडे वय 42 वर्ष राहणार हडपसर आणि रावसाहेब साहेबराव जाधव वय 55 वर्ष राहणार भूम जिल्हा धाराशिव या दोघांना अटक केली। प्राथमिक चौकशीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। चोरीला गेलेल्या दागिन्यांबाबत आणि इतर बाबींविषयी पुढील तपास सुरू करण्यात आला। या दोन्ही घटना एकाच दिवशी एकाच पालखी मार्गावर घडल्यामुळे भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। श्रद्धेच्या वातावरणात आलेल्या भाविकांना अशा प्रकारांचा सामना करावा लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली। गर्दीच्या ठिकाणी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले। दिघी पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। पालखी सोहळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात पोलिसांचा बंदोबस्त असूनही गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे।